चला मित्रांनो, आपण आता धारेराव या ठिकाणी आलो आहे आणि धारेराव देवस्थान मंदिर आहे. धारेराव देवस्थान अकोले तालुक्यातील कुमशेत येथे असलेले. इथं लोक तर अनेक भागातून येत असतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता अकोले तालुक्यातील कुमशेत या गावात आलेला आहे आणि इथे आता आपण चाललेलो आहे धारेराव श्री क्षेत्र धारेराव देवस्थान. तर आपण 5 वर्षापूर्वी या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता, तर तो पण व्हिडिओ खूप लोकांनी बघितला होता. तर पुन्हा एकदा धारेराव आहे तर तिथला व्हिडिओ बनवायचा आहे. तर त्यासाठी आम्ही आता पायी चाललेलो आहे आणि आपण कुमशेत या ठिकाणी ठाकरवाडी आहे त्या ठिकाणीच मुक्कामी होतो रात्री. तर चला व्हिडिओ तुम्ही ना कंटिन्यू बघा. मित्रांनो, सकाळचीच वेळ आहे, सूर्य पण निघला आहे, ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळं अजून काय सूर्याची किरण इकडे पडलेच नाही. मित्रांनो चला, आपण आता ना धारेराव आहे देवस्थान तर तिकडे चाललेला आहे. पायी प्रवास आहे मित्रांनो, इथून 2 ते 3 किलोमीटर असू शकताय. चला आता आम्ही दोघंच आहे, सोबत बायको पण आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही ना कंटिन्यू बघा आणि या निसर्गाचा पण आनंद घ्या. मित्रांनो कुमशेत म्हटलं तर एक डांगण पट्टा झाला. या भागामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, पाऊस असतो, त्यामुळे इकडचं वातावरण आणि इकडचं निसर्ग सौंदर्य काय वेगळंच असतं. मित्रांनो इकडं झाडं बघितली तर काय उंबराची झाडं, करवंदीची झाडं, करपाची झाडं, सादड्याची झाडं, तर जांभळीची, अशी वेगवेगळी झाडं आहे. मित्रांनो बघू शकता, या जांभळीला मस्त फुलं बिलं आले आहे. तर निसर्गामध्ये असलेल्या निसर्गातील रानमेवा खायची मजा तर इकडंच मित्रांनो. आंबळं, करवंद, लोखंड, तर असे जे काय रानमेवा आहे त्याचा आस्वाद इकडंच घेता येतो. मित्रांनो आता तर करवंदीला सध्या फुलं आले आहे, त्याच्यामुळं मग सध्या तर करवंद पण नाही. जेव्हा करवंदा सीजन येतो तेव्हा तर इकडचा आनंद घ्यायचा काय वेगळाच अनुभव असतो. मित्रांनो हे आहे करवंदीचे झाड. आता करवंदीला तर आताशी फुलं आले आहे. जेव्हा करवंद येतील तेव्हा व्हिडिओ तर तुम्हाला येईलच, पण मग आज तशी तर फुलं आल्या, त्याच्यामुळे थोडासा वाट पहा करवंद यायची, नाही तर तुम्ही म्हणशाल काय आता करवंदाचं नाही कायचं नाही. चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता आपण चाललेला आहे श्री क्षेत्र धारेराव देवस्थान कुमशेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. ऐकू आले आहे, चाल पडशील तर थोबाडा. मित्रांनो ही पाऊल वाट आहे. मित्रांनो धारेराव देवस्थान आहे, तिथं मोटरसायकल 4 व्हीलर पण जाते, पण आम्ही इकडंच गाडी लावली आहे. तिकडं ठाकरवाडी आहे तिथं आणि तिथूनच पायी चाललो आहे. मित्रांनो कारण आपल्याला तिथं कोकण कडा पण पाहायचा आहे. मित्रांनो आणि तिथं असलेलं देवस्थान ना विषयी माहिती तर नक्कीच पडेल तिथं गेल्यानंतर. हा आमचा प्रवास चालू आहे. मित्रांनो काय आहे मित्रांनो, निसर्गात मस्त आनंद घेत आम्ही दोघं चाललो आहे. हा चला आता हे परगवत बिवत वाळून गेले आहे. मित्रांनो इकडच्या वाटा 1 नंबर आणि झाड तर एकच नंबर, आणि ही झाड बघू शकताय. इकडचा आनंद म्हणजे थोडासा निसर्गाचा आहे. म्हणजे पावसाळ्यात आला तर काय वेगळाच आनंद, उन्हाळ्यात वेगळाच, प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचा इकडं काय अद्भुत नजारा आणि अनुभव काय वेगळाच असतं. मित्रांनो ऐकू पण आले आहे आता सोबत, आणि आपण शेवटी आता धारेराव देवस्थान आहे तिथे. इथं एकदम टॉयलेटची सुविधा आहे आणि जवळच आलो आहे. मित्रांनो पोचलो आहे, धारेराव देवस्थान आहे तिथं. इथं मुळा नदी आहे. मित्रांनो आणि मुळा नदी म्हटली तर एकदम थंडगार पाणी. तर आपल्याला अजून तोंड पण धुतला नाही, आपल्याला तोंड धुवायचं आहे. मित्रांनो हे बघू शकताय. तर 2, 4, 5 वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवला तेव्हा ना, आणि आताची काही परिस्थिती ते तुम्हाला बघायला मिळेल. इथं भारी बसायला बनवलं ह्या ना. आपण आता इथून जे मंदिर आहे तिकडे जायचं आहे, कारण अरे जनावर घे तोंड धुवून आले बिगर तोंड धुवताच. इथं ही मुळा नदी आहे. हे पूल नव्हता बरं मित्रांनो 5 वर्षापूर्वी,
या जबरदस्त आहे. इथं नजारा पहा किती भारी. हे आता मुळा नदीचं पाणी आहे मित्रांनो, जी काय आजोबाचे डोंगरात उगम पाहत मित्रांनो. इथं गार गार पाणी मस्त. बायकल जायचं ते पुलावरून. आता हे पूल याचा मस्त बनवलाय. पावसाळ्यात या नदीला एकदम पूर राहतं ना, त्याच्यामुळं आता हे ब्रिज वरून तिकडे जाण्यासाठी मस्त आहे. चला वर ही बायका ते पुलावरून ती अंगा जाईल. हे पूल आहे मित्रांनो. आता पाहू शकता एकदम जबरदस्त पाणी आहे. चला मित्रांनो, आपण धारेराव देवस्थान आहे तिकडे जाणार आहे. आलाय जवळ मित्रांनो. आपल्या सर्वात आधी तोंड धुवून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, आपल्याला ना इथं तोंड धुवून घ्यायचं आहे, कारण बिगर तोंड धुवताच आलो आहे मित्रांनो सकाळीच उठून. तोंड नाही धुवला, घे तोंड धुवून नदीवर. इथं मस्त मुळा नदीचा गार गार पाणी. मस्त बायक तोंड धुत आहे. एकदम मस्त तोंड धुवून घ्या. हा मित्रांनो, आता नदीत पाणी थंडगार, मस्त तोंड धुवू. हो, पाय नाही धुवायचं, तोंडच धुवायचं. चला आता येतो तोंड धुतो. धुलाय तोंड आता. हा पाय धुवायचा का? हा चपला धुवून काढाय पाहिजे. देवाला चालली काय? हा हा आंघोळ बिंघोळ केली का नाही? चला आता मित्रांनो, आपण ना धारेराव तिकडे जाऊ मस्त पैकी. तुम्हाला पण दाखवतो. एक मंदिर आहे, दाखव तुम्हाला. चल इथं दर्शन घ्यायचं आहे तुला. हे इथं दर्शन घेऊन मोर जायचं आहे मित्र. हे आता इथं मस्त इथं पिंड आहे मस्त. तर मित्रांनो, इथं आता दर्शन घ्यायचं आहे. तर कालच या ठिकाणी यात्रा होती. तर रविवारी इथं भरपूर यात्रा असते, त्याच्यामुळे बघू शकता नारळ तर भरपूर फोडले जातात. चला आपण पण दर्शन घेणार आहे. वा गोपा देवा. चला मित्रांनो, आपण आता धारेराव तिथं आलो आहे. इथं बघू शकता आहे नवीन बांधकाम चालू आहे गेटचा. चला मित्रांनो, आपण आता धारेराव या ठिकाणी आलो आहे आणि आता बघू शकता मंदिर जवळ आलेलं आहे. इथं रविवारी खूपच गर्दी असते, कारण या ठिकाणी नवसाला पावणारा धारेराव देवस्थान या ठिकाणी भरपूर काय नवस असतात. त्याने रविवारी या ठिकाणी ते नवस फेडण्यासाठी लोक येत असतात. चला आता आपण या परिसरात आलेलाच आहे. बघू शकता इथं एकदम मस्त श्री क्षेत्र धारेराव देवस्थान मंदिर आहे. आता आतमध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मित्रांनो, या मंदिरात गेल्यानंतर एकदम शांत वाटत. आता हे आहे श्री क्षेत्र धारेराव देवस्थान. आपण 5 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता इथला. चला आता मंदिर उघडच आहे, त्याच्यामुळे मग आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. बघू शकता श्री क्षेत्र धारेराव देवस्थान. चला मित्रांनो, सकाळचे जवळपास 8:10 झाले आहे आणि आपण या धारेराव देवस्थान आहे त्या मंदिरात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पण दर्शन घेऊ शकताय. तर इथं आहे धारेराव देवस्थान. चला आता इथं बायको दर्शन घेत आहे आणि बघू शकता खूप दिवसानंतर आज आपण धारेराव या देवस्थान या ठिकाणी आलेलो आहे आणि दर्शन पण घेत आहे. बघू शकताय या ठिकाणी मूर्ती. तर अतिशय नवसाला पावणारा धारेराव देवस्थान.
तर नक्कीच तुम्हाला माहीत आहे. चला मित्रांनो, आपण आता या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. मस्तपैकी आपण धारेगाव या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण इथला आजूबाजूचा परिसर बघणार आहे आणि कोकण कडा आहे तिकडे पण जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही ना कंटिन्यू बघा. इथं खूपच झेंडे लावलेला आहे आणि इकडं पण दर्शन करणार आहे. पोच बोलून या ठिकाणी जे काही घंटे आहेत ते बांधले जातात. मित्रांनो, जर हा गोलगोटा दिसतो ना मित्रांनो, तर तुमच्या मनात काय इच्छा आहे ती पुरी होईल का नाही, तर याचा शोध घेणारा तर हा गोटा म्हणजेच तुमच्या मनातील इच्छा जर पुरी होणार असेल तर तुम्ही हा गोटा पाठी खांद्यावरून मागं टाकू शकताय. तर बरेच पैलवान हा गोटा उचलण्याचा प्रयत्न करतात, पण ज्याच्या नशिबात असतं त्यालाच हा गोटा उचलत असतो मित्रांनो. हे परिसरात एकदम प्रसन्न शांत वातावरण आहे. रविवारीच इथं खूप गर्दी असते मित्रांनो. काल तर रविवार होता, आज सोमवार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलेला आहे अकोले तालुक्यामध्ये असलेलं कुमशेत या गावी. त्या ठिकाणी असलेलं धारेराव देवस्थान. श्री क्षेत्र धारेराव देवस्थान हे अकोले तालुक्यामध्ये असलं तरी या ठिकाणी अकोल्याच्या बाहेरून पण भरपूर लोक येतात. तर वेगवेगळ्या तालुक्यामधून वेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येत असतात. तर पर्यटक म्हणायचे झाले तर जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. मित्रांनो, धारेराव देवस्थान असं आहे की या ठिकाणी आपण केलेला नवस हा पूर्णच होतो. ज्यांचा नवस काय कोर्ट कचेरी या विषय असेल तर तो नक्कीच नवसाला पावतो. या ठिकाणी कोंबडा बकराचा नैवेद्य दाखवला जातो. रविवारी या ठिकाणी भव्य गर्दी असते आणि या ठिकाणी रविवारी तर भरपूर जे काही भाविक भक्त आहे ते या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात. आज सोमवार आहे मित्रांनो, आज काय गर्दी नाही, आज थोडासा निवांत आहे मित्रांनो. या ठिकाणी आल्यानंतर एकदम प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सांगायचं झालं तर हे एकदम निसर्ग सौंदर्य नटलेलं हे ठिकाण. हे घाटमाथ्यावर आल्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तर धारेराव देवस्थानाच्या शेजारी असलेल्या मुळा नदी जी काही आजोबाच्या डोंगरामध्ये उगम पावलेली आहे आणि इथं जवळच असलेला कोकण कडा पण बघण्यासाठी एकदम सुंदर आहे. मित्रांनो, धारेरावला आल्यानंतर इथला आनंद आणि निसर्गाच्या आजूबाजूला असलेला रानमेवाचा पण आस्वाद घेता येतो मित्रांनो. त्याच्यामुळं इकडं तर खूपच आनंद घेता येतो. आम्ही मित्रांनो रात्रीच कुमशेत या ठिकाणी ठाकरवाडी त्या ठिकाणी मुक्काम येतो आणि सकाळीच आलेला आहे तुम्हाला हे ठिकाण दाखवण्यासाठी. हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण आता जाणार आहे कोकण कडा आहे तिकडे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू. अरे राव, विषय काय इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं धारेराव देवस्थान. आपल्याला इथून कोकण कडा पण बघायला जायचं आहे, पण मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर कोकण कडा पुढील व्हिडिओमध्ये दाखवला जाणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ इथे संपतो. धन्यवाद.